लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये सिरियल अगदी 2 महिन्याने पुढे सरकणार आहे. सिरियलमध्ये काय ट्विस्ट येतात चला पुढे बघूया. आर्या मानिनी काकूंचे हात दाबून देत असते. मानिनी काकू म्हणतात, अगं खूप बरं वाटतंय हं, पण आता बस झालं ग, मला कोणाकडनं असं काम करून घ्यायला आवडत नाही. हे काय आई, एका मिनिटात तुम्ही मला परक केलं. आता तुम्ही लाडू भरवला ना मला, मग मी एवढं तर करूच शकते तुमच्यासाठी. मला आवडतं सगळ्या माणसांमध्ये राहायला. आजूबाजूला अशी माणसं असली ना तर मला पण छान वाटतं. आणि बाळावर पण चांगले संस्कार होतात ना. माझ्या घरी काय मी आणि माझं बाळ. मानिनी काकू म्हणतात, अगं चैतन्य असतो ना. हो चैतन्य असतो, पण कधी असतो कधी नसतो. आणि मला असं एकटं राहायला आवडत नाही. सगळे असलं की छान वाटतं. मुलीच्या मुलींना सेपरेट राहायला आवडतं. सासू सासरे कोणी नको असतात त्यांना, पण माझं तसं नाही आहे. मला मोठी माणसं जवळ लागतात. मानिनी काकू म्हणतात, अगं तुझ्यासारखे सगळ्या सुनांचे विचार झाले ना, एका घराचे 2 घर कधी होणारच नाही बघ. पण तुला जर कधी वाटलं ना इथे यावं बसावं, तरी तू कधी पण येऊ शकते. हे घर तुझंच आहे समज. मानिनी काकूंना मिठी मारते आणि मनातच म्हणते, नंदिनी तू आता बघत राहा मी कसं जीवाच्या जवळ येते ते. तर दुसरीकडे पार्थ काव्याच्या पायाला नेलपेंट लावून देत असतो. हो देशमुख, काय चाललंय तुमचं? अशा नवऱ्यांमधले आहात ना की बायकोच्या पायाला नेलपेंटसुद्धा लावून देतात. ती गोड आहात हो. पार्थ सांगतो, हो आता बायको आपल्यासाठी सगळं काही करते म्हटल्यावर एवढं तर केलंच पाहिजे ना. मी तर म्हणतो प्रत्येक नवऱ्याने केलं पाहिजे. हो पण देशमुख, आता माझ्याकडे अजिबात वेळ नाही हं. आता अभ्यासाला लागायला हवं. अहो पण प्रिलिम्स दिले ना, मग आता गर्भसंस्काराचं पुस्तक वाचायला हवं तुम्ही. वे सांगते, अहो देशमुख आता माझे पुढे एक्झाम येत आहे, त्याची पण तयारी करावी लागेल मला. पार्थ म्हणतो, पण आता 2 महिनेच राहिले. डोहाळ्या जेवणाबद्दल बोलतोय मी. काय सांगते, अहो आपले विचार किती वेगळे. मी काय बोलते आणि तुम्ही वेगळ्याच टोकाचं काहीतरी बोलता. आमची साथ शेवटपर्यंत असू दे रे देवा, म्हणजे मिळवलं. तर पार्थला गुरुजी जे काही वाक्य बोलले ते आठवतात. ती संकटं आली तरी पण हात सोडू नका. साथ जर अखंड असेल ना, नियतीला सुद्धा हार मानावीच लागते. साथ सुटली की आयुष्याचा खेळ माणूस हमखास हारतो. त्यावेळेला तिथे जे स्केच असतं दोघांचं ते खाली पडतं. पार्थ उचलतो पण त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. डोक्यामध्ये अनेक विचार चालू असतात. काव्या विचारते, अहो पार्थ काय झालं तुम्हाला, काय एवढे सिरियस झालात? पार्थ म्हणतो, काव्या मला वचन द्या, माझी साथ तुम्ही कधीच सोडणार नाही. आपल्यामध्ये कधीच रामायण घडणार नाही. काव्या सांगते, अहो पार्थ काय विचार करताय तुम्ही? काव्या आधी मला वचन द्या. तेव्हा काव्या म्हणते, बरं ठीक आहे, तुम्हाला वचन देते, मी नेहमी तुमच्या मानगुटावर बसून राहील. तुमचे हात तुमचे बोटं नखं कधीच मी सोडणार नाही. नको ते उद्योग कसे सुचतात तुम्हाला? वेळेला काव्याचं लक्ष जातं. 11 वाजलेले असतात. ती स्वतः पण विष मागते आणि पार्थ मनात विचार करतो, संकटं आली तरी आम्हाला सोबत ठेव, बाकी मला काहीच नको आहे. तर दुसऱ्या दिवशी मानिनी काकू तुळशीचं रोप घेऊन येतात. काका म्हणतात, तुळशीचं रोपटं? तर मानिनी काकू सांगतात, बाहेर लहान मुलांची आषाढी निमित्त वारी चालली होती आणि त्यातलेच छोट्याशा विठ्ठल रखुमाईने हे रोपटं दिलं आहे मला. मिथून काका सांगतात, छोट्या मुलांनी दिलं आहे म्हणजे देवाचा आशीर्वादच म्हणायचा. तेव्हा मानिनी काकू परत म्हणतात, हो ना, काही दिवसामध्ये आपल्या घरामध्ये सुद्धा अशी छोटी छोटी मुलं असेल आणि असेच काही कार्यक्रम असले की काव्य आणि नंदिनी त्यांना छान तयार करून देतील. मी आणि विक्रम त्यांचं बोट धरून मस्त आम्ही शाळेत घेऊन जाऊ त्यांना. काका सांगतात, अहो वहिनी तुम्ही बायका आहे ना खूप पुढचा विचार करतात हां, बरेच दिवस बाकी आहे. मानिनी काकू म्हणतात, अहो हे 2 महिने असे पटकन जातील बघा निघून. म्हणजे नंदिनीचा 6वा महिना असेल आणि काव्याचा 7वा. मग डोह्या जेवणाची पण तयारी करावी लागेल ना. नंतर तिथून ते उठून जातात. तर ते रोपटं असं पटकन मोठं होताना दाखवलं 2 महिन्याचं. 2 महिने झाल्यानंतर काव्याचं पोट बरंच वाढलेलं असतं आणि तिचे पहिले जे ड्रेस असतात ते तिला टाईट होतात. पार्थने तिच्यासाठी भरपूर ड्रेस आणलेले असतात. तिच्यासमोर येऊन उभा राहतो. नंतर काव्या ते एक एक बॉक्स बाजूला ठेवते. काव्या त्यातला ड्रेस उघडून बघते, तिला खूप आवडतो. आणि एक बॉक्स गर्भसंस्काराच्या पुस्तकावर ठेवलं जातं आणि दुसरं बॉक्स UPSCच्या पुस्तकावर. दोघं पण आपापली पुस्तकं उचलतात. पुस्तकं एकाला एक लावतात, म्हणजे गर्भसंस्काराची पण काळजी घेतली पाहिजे आणि अभ्यासाची पण. तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनी आर्याच्या घरी आलेले असतात. सोनोग्राफीचे रिपोर्ट बघतात. नंदिनी जीवा दोघं पण खूप इमोशनल झालेले असतात. आर्या याचं सगळं श्रेय तुला जाते,
तुझ्यामुळे आमच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय आणि मी खूप दिवसापासून वाट बघत होतो. कधी आपलं बाळ किक मारेल आणि त्या सगळ्या गोष्टी मला एक्सपिरियन्स करायच्या आहे, अनुभवायचं आहे नंदिनी मला. पटकन बोलून जातो, पण त्याच्या लक्षात येत नाही नंदिनीला वाईट वाटेल की काय. तर नंदिनी खरंच दुखावलेली असते. कान पकडून तिच्याकडे माफी मागतो, सॉरी नंदिनी. तेव्हा आर्या सांगते, जन्मजय तू फील करू शकतो. माझ्या पोटावर हात ठेव आणि बाळाला फील कर, माझी काहीच हरकत नाही. नंदिनी जीवा दोघं पण एकमेकाकडे बघतात. तर दुसरीकडे पार्थने मानिनी काकूंसाठी छान साडी आणलेली असते. अरे पार्थ, ही साडी माझ्यासाठी नाही ग, बाबांसाठी आणली. काय रे मेल्या, एक फटका देतात. काही काय बोलतो पार्थ. अगं आई, काय झालं ना, मी काव्यांसाठी खूप ड्रेस आणले. तो दुकानदार म्हटला की एक साडी फ्री घेऊन जा, मग काय करायचं, आपल्या आईला देऊन टाकू. परत एक फटका देतात. नाही ग आई, मी तुझ्या आवडीचा कलर घेऊन आलो आहे, खास माझ्या आईसाठी. आणि काकूही सांगतात, अरे पण मी तुला सांगणारच होती हां, काव्यासाठी ड्रेस घेऊन ये, कारण तिचं आता पोट पण वाढलं आहे ना, तिला ट्राय करायला सांग ना, मी बघते तिला. तर पार्थ सांगतो, त्या ट्राय करायलाच गेले. आधीची ड्रेस कम्फर्टेबल नाही ना, म्हणून आत्ता जो घालणार आहे त्या डेली यूजसाठी वापरणार. तर काव्या छान तयार होऊन आलेली असते. ड्रेस खरंच तिला खूप छान दिसत असतो. आई, मी चांगली तर दिसते ना. मानिनी काकू म्हणतात, अगं खूप गोड दिसते तू. तेव्हा पार्थ म्हणतो, पण काहीतरी मिसिंग आहे. आता ड्रेसवर मॅचिंग कानातले हवे, चिंटिकली, बांगड्या, हे सगळं पण लागेल ना, मी पटकन घेऊन येतो. काव्या सांगते, नाही हं पार्थ, मला आता या गोष्टींसाठी अजिबात वेळ नाही. आता माझी परीक्षा येईल, मला अभ्यास करायला हवा. पार्थ सांगतो, पण एक दिवस तुम्हाला काढावं लागेल हां डोहाळे जेवणासाठी. मानिनी काकूही सांगतात, हो काव्या, एक दिवस तर तुला काढावा लागेल, व तर मी सगळं तुझ्या हातामध्ये देईल. काव्या पण म्हणते, हो आई, मी एक दिवस तर काढणारच, पण त्यानंतर दुसरं काहीच नका सांगू मला. दुसऱ्यांदा मी आता एक्झाम देणार आहे आणि ती परीक्षा माझ्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न आहे. मानिनी काकू म्हणतात, काव्या आहे, असं मरणाचा विषय बोलू नको गं, बाळ ऐकतं. काय तारीख काय तुझ्या परीक्षेची? काव्या सांगते, 16 ऑगस्ट. चालेल, आम्ही तुझी सगळी काळजी घेऊ आणि मी तर तारीख लिहूनच ठेवते. मानिनी काकू कॅलेंडरवर सर्कल करत असतात आणि हे सगळं बोलणं रम्याने ऐकलेलं असतं. 16 ऑगस्ट काय? आता प्रेक्षकांनो, रम्या काय करेल माहिती आहे ना, 16 ऑगस्टला 16 डिसेंबरमध्ये बदलेल. म्हणजेच असं काहीतरी घडून आणेल की या दोघांमध्ये दुरावा निर्माण होईल. आपण फक्त प्रार्थना करू शकतो असं काही व्हायला नको म्हणून. वेगळे झाल्यानंतर सिरियल बघायचा मूड जातो असो, तर दुसरीकडे जीवा म्हणत असतो, नाही, मला नाही अनुभवायचं. तिने पण मनात विचार करते, मला माहिती आहे जीवा, याच्या बाबतीत तुम्ही किती इमोशनल आहात, मी तुम्हाला अजिबात निराश करणार नाही. आर्या पण तिच्याकडे बघत असते. नंदिनी सांगते, मी काय म्हणते जीवा, तुम्ही नक्कीच फील करू शकतात. हो, आर्या पण खुश होते, म्हणजे जीवा स्वतः तिच्या पोटाला हात लावणार. तर नंदिनी जीवाचा हात धरते, आर्याच्या पोटाजवळ नेत असते. तेव्हा आर्या तर डोळे बंद करते आणि खुश पण असते ती. जेव्हा डोळे उघडून बघते, जीवाने हात लावलेला असतो, पण त्याच्या हाताखाली नंदिनीचा हात असतो. जे नंदिनी पोटावर हात ठेवते आणि तिच्या हातावर जीवा हात ठेवतो. आर्याला तर हे काही आवडत नाही, ती रागानेच बघत असते नंदिनीकडे. पण जीवाला आणि नंदिनीला त्यांच्या बाळाचा स्पर्श फील होतो. ते दोघं पण खूप खुश असतात. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की रम्या वसू आत्यानं म्हणत असते, आपण तिच्या मनावर इतकं बिंबवायचं ना की परत 16 डिसेंबर घडून आणायचा. नंदिनी काव्याला फोन करून विचारते, जीवांचं जेवण झालं का? काव्या म्हणते, जीवा घरी आला तर त्याचं जेवण होईल ना. नंदिनी पण विचार करते की जीवा कुठे गेले असतील. तर दुसरीकडे आर्या जीवाला टॅटू काढण्यासाठी फोर्स करत असते. जीवा म्हणतो, मला आता इंटरेस्ट नाही टॅटू काढण्यात. आर्या विचारते, म्हणजे आधी होता का? तर उद्याच्या भागात कळेल. जीवा आणि आर्या दोघं पण टॅटू काढतील आणि ते नंदिनीला आवडणार नाही, कारण तो प्रोमो येतोच आहे ना. इथून पुढचे येणारे सगळे एपिसोड अगदी जबरदस्त असणार आहे. तर उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या भागामध्ये. तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो. प्लीज बेल ऐकून दाबायला विसरू नका. धन्यवाद.